राज्यात खरीप हंगाम 2026साठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते। 27 जुलैपर्यंत राज्यात 50,80,000 मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला असून त्यापैकी 30,09,000 मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे। शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी आणि आवश्यकतेनुसार आणि शिफारसीनुसारच वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचे 7/12 लवकरच कोरा करून त्यांना नव्या पीक कर्जाचं वाटप करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भरणे यांनी यावेळी दिली। काळजी करू नका। जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो की तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची। तसा आमचा समझोता झालेला आहे। असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू। असं कुठलाही गैरसमज तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे। राज्यात आतापर्यंत 84% अधिक पेरणी झाली असून पावसाची सरासरी 94% असल्याचं त्यांनी सांगितलं। यंदा सर्वाधिक मका आणि सूर्यफूल पिकांची लागवड झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच खराब बियाण्यांच्या प्रकरणी 85 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून बियाणे बदलून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। भारतानं 2025-26